महिन्याची बचत जमा करता महिन्याची, त्याचं लिखाण तुम्ही कसं ठेवता? आपण महिन्याची बचत जमा करतो ना, देवाणघेवाण पण करतो, मग ती तुम्ही कशी ठेवता तुमच्या गटामध्ये? देवाणघेवाण म्हणजे बँकेची का? गटाची. गटाची ना. हां. मग आम्ही आता 60,000चं कर्ज घेतलं ना, आम्ही त्या सहित बचत आणि हप्ता असं का? आपली जी नियमित बचत असते ना, ती थोडक्यात एक तुम्हाला आपल्याला लगेच समजली पाहिजे की बचत आली आहे, भरली आहे ह्या व्यक्तीने. मग आपल्याला पटकन क्लिक झालं पाहिजे. आपण त्या ह्याच्यात लिहिणारच आहे दप्तरमध्ये, बरोबर आहे, पण आपल्या पटकन लक्षात आलं पाहिजे की ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्या वळीवरती वाचन कशा आखले पाहिजे पटकन समजण्यासाठी. तर काय करायचं आहे, नाव, इथे कोणाची नावं आहे ती? आपल्या 10 जणींची नाव आहे ती, बरोबर. इथे काय करायचंय आपल्याला, महिने टाकून घ्यायचे. काय टाकून घ्यायचे? महिने. मग आता समजा आपला गट चालू झाला एप्रिल पासून. एप्रिल, मे, जून, जुलै, असे वही कशी पकडायची? 2 पानामध्ये इथून. हा, अशी वही पकडायची, बरोबर आहे. म्हणजे अशी 2 पानांची वही पकडली तर आपले महिने बरोबर त्याच्यामध्ये बसले जातात. आता आपल्याला काय करायचंय, आपले हे नाव आहे. हा, नाव आहे का? आता एप्रिल महिन्यापासून आपली काय चालू झाली? बचत. बचत ज्या व्यक्तीने दिली त्या व्यक्तीच्या समोर काय करायचंय? फक्त टिक करायचं, आकडे टाकायचे नाही. आपली बचत जी असणार आहे किती? 100. वरतीच लिहायचं पानावरती, बचत 100. शॉर्टकट समजण्यासाठी. हा, ज्याने दिली त्याच्या समोर टिक मार्क करायचं. समजा या व्यक्तीची नाही आली, तो कॉलम तसाच ठेवू द्यायचा.